सकाळी उठल्या उठल्या कोणते व्यायाम योगासने करायला हवे जेणेकरून शरीरातला संपूर्ण आळस दूर होईल, दिवस उत्साहात जायला मदत होईल. तेच व्यायाम योगासने आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यनंदन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील जरूर करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सकाळी उठल्यावर संपूर्ण शरीर हे जड झालेले असते. अंगदुखी होत असते, आळस येत असतो, पायदुखी, कंबरदुखी होत असते. तर हा आळस दूर करण्यासाठी काही व्यायाम योगासने आपल्याला नक्कीच मदत करतात. तर सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम आपल्याला 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे. त्यानंतर फ्रेश व्हायचे आहे आणि मग या पद्धतीने तुम्ही सुखासनात बसून, जर खाली बसणं शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसून, बेडवर बसून हे व्यायाम योगासने तुम्ही सहज करू शकता. पाठीचा कणा सरळ असू द्या. तर सर्वात प्रथम आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण हे वाढायला हवे, जेणेकरून आपल्याला लगेच उत्साह वाटतो. तर त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचंय, पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांच्या समोर. श्वास घेत घेत हळूहळू हातांना पूर्ण मोकळे करायचं आहे. छातीला थोडं पुढे आणि वर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत पुन्हा सेंटरमध्ये यायचंय. श्वास घेत दोन्ही हात बाजूला, श्वास सोडत दोन्ही हात समोर. कंटिन्यू 10 वेळेस कंटिन्यू करायचं आहे. 3 4 5 6 कोणतीही घाई करू नका. 7 8 9 10. रिलॅक्स. तर यामुळे पूर्ण खांदे आपले मोकळे होतात. आपल्या मानेला आणि पाठीलाही छान व्यायाम मिळतो आणि आपण श्वास आत घेत असतो आणि श्वास पूर्ण बाहेर सोडत असतो. यामुळे ऑक्सिजन लगेचच आपल्या शरीरात वाढतं. त्यामुळे मेंदूलाही चालना मिळते. आपली नर्वस सिस्टीम, मज्जासंस्थाही ॲक्टिव्ह होते. दुसरा व्यायाम करूयात. त्यासाठी दोन्ही हात वर या पद्धतीने पाठीला एकदम स्ट्रेच करा. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजवा हात डाव्या मांडीवर, डावा हात मागे आणि मागे डाव्या खांद्यावरून मागे बघा. पीळ देण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावा हात उजव्या मांडीवर, उजवा हात मागे, जेणेकरून कंबरदुखी, पाठदुखी यालाही मदत होईल. श्वास घ्या, श्वास सोडत मागे. 3 4 5 6. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. 7 पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. जर शरीरात साखर वाढलेली असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होते. 8 9. जितकं हातांना वर खेचता येईल तितकं खेचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण पाठीचा कणा आपला स्ट्रेच होईल. 9 10. आता तिसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात पुन्हा एकमेकांसमोर, हातांना वर ताना. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावा हात डाव्या बाजूला, उजवा हात कानाजवळ. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, शक्य होईल तितकं खाली जाण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्यायचा, श्वास सोडत डावीकडे. 3 खूप छान. कंटिन्यू. 4 5 6 7
8. तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून हे व्यायाम प्रकार सहज करू शकतात. 9, 10. आणि हळूहळू रिलॅक्स करा. तुम्ही या व्यायाम प्रकारांचे नंबर ऑफ काउंट्स वाढवा. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला 10 काउंट्स करून दाखवत आहे, परंतु तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही नक्की ते वाढवा. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने पोटावर झोपून घ्या. दोन्ही हात या पद्धतीने मॅटवर ठेवायचे आहेत. आपले कोपर आणि खांदे एका सरळ रेषेत, नाभीपर्यंत थोडं वर येण्याचा प्रयत्न करा. वर पहा आणि हळूहळू काय करायचं, आता मागून पायांना आपल्याला फोल्ड करायचे. अल्टरनेट पायाचे पंजे वरच्या दिशेने ताणायचे आहेत. एकदा उजवा पाय वर, एकदा डावा पाय, या पद्धतीने. आणि जास्तीत जास्त मानेला वर खेचण्याचा प्रयत्न करा. टाचा आहेत त्या नितंबांजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंटिन्यू. 1, 2, 3. यामुळे कंबरदुखी, पाठदुखी कमी व्हायला मदत होते. आणि त्याचप्रमाणे जर गुडघेदुखी, पायदुखी तुमची होत असेल तर त्यालाही दूर करण्यासाठी हे व्यायाम उपयोगी ठरतील. कंटिन्यू. 3, 4. पायाचे पंजे वरच्या दिशेने ताणा. 5, 6, 7, 8, 9, 10. दोघी पाय वर स्ट्रेच करा. या स्थितीत थांबा. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू रिलॅक्स करा. या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या. सकाळी उठल्या उठल्या कंबरदुखी बऱ्याचदा होत असते, पायही दुखत असतात, तर त्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचे आहे, सेतुबंध आसन. तर जितकं आपल्या कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या. या पद्धतीने पायांना फोल्ड करा आणि टाचा या नितंबांजवळ आणा. दोघी हात या पद्धतीने खाली मॅटवर ठेवा आणि हळूहळू एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर करा. मानेला यात बिलकुल आपल्याला हलवायचं नाहीये. श्वास घेत घेत कमरेला वर करा आणि यात टाचाही उचलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पायांची ताकदही वाढेल आणि आपले पंजेही छान प्रेस होतील. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली, या पद्धतीने. यामुळे कंबरदुखी कमी व्हायला खूप मदत होते आणि तुमचे पायांचा व्यायामही यात अतिशय छान होत असतो. पायांची ताकद वाढायला मदत होते. तर हळूहळू श्वास घेत लिफ्ट करायचे आपल्याला कमरेला. श्वास सोडत खाली. शक्य होईल तितकं टाचांना लिफ्ट करा. खूप छान. या आसनाला तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 वेळा रिपीट करायचं आहे आणि त्यानंतर यात होल्ड करा 5 सेकंदासाठी. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू रिलॅक्स करा. पायांना समोर स्ट्रेच करा. त्यानंतर पुढचं व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी हात एकमेकांमध्ये इंटरलेस करा. हातांना वरच्या दिशेने ताणा आणि पायाच्या पंजांना खालच्या दिशेने ताणा. अतिशय छान असा स्ट्रेच मिळतो. आणि होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. पुढचं योगासन पाहणार आहोत. त्यासाठी दोघे हात या पद्धतीने मागे घ्या, इंटरलेस करा. श्वास घ्या. श्वास सोडत उजव्या पायाला फोल्ड करा आणि पायाने पोटावर प्रेस, दाब देण्याचा प्रयत्न करा. अर्ध पवन मुक्तासन. श्वास घ्या. श्वास सोडत डावा पाय फोल्ड करा. यामुळे तुम्हाला जे गॅसेसचा त्रास असतो, तसेच सकाळी सकाळी पोट बऱ्याचदा साफ होत नाही, तर तो साफ होण्यासाठी देखील हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. अर्ध पवन मुक्तासन. श्वास घ्या. श्वास सोडत या पद्धतीने तुम्हाला हळूहळू 10 ते 20 वेळा हे आसन करायचं आहे. श्वास घ्या. श्वास सोडत उजव्या पायाला फोल्ड करा आणि होल्ड. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास घ्या. श्वास सोडत डाव्या पायाला होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स.
आणि सर्वात शेवटचं आसन आहे मर्कटासन. त्यासाठी दोघी हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत, पायांना फोल्ड करा. आपले टाचा या नितंबांपासून दूर ठेवा. मॅटमध्ये जितकं अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोघी पाय उजवीकडे वळवा आणि आपल्याला डावीकडे पाहायचं आहे. शक्य होईल तितकं गुडघ्यांना खाली टेकवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला उजवीकडे पाहायचं आहे. यामुळे पूर्ण कमरेवर छान ताण येतो. कंबरदुखी, पाठदुखी यासाठी हे आसन अतिशय उपयोगी आहे. या पद्धतीने श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे उजवीकडे 1-2 ते 3 सेकंदाचा पॉज करायचा आहे. हे आसन देखील तुम्हाला 10 ते 20 वेळा रिपीट करायचं आहे तुमच्या वेळेनुसार. डावीकडे वळवा आणि होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास घ्या. श्वास सोडत दोघी पाय उजवीकडे बेंड करा आणि होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. सेंटरमध्ये यायचं आहे आणि हळूहळू पायांना मोकळं करा. आणि या स्थितीत शवासनामध्ये 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला पडून राहायचं आहे. कॉन्शियसली, जागरूकपणे आपल्याला आपल्या श्वासाकडे 2 ते 3 मिनिटे पाहत राहायचे आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल न करता. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत सोडत पूर्ण शरीर आपल्याला सैल सोडायचं आहे आणि हळूहळू श्वासाकडे आपल्याला पाहत राहायचं आहे. अशा पद्धतीने हे सोपे व्यायाम व योगासनांचा सराव आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीने या व्यायाम योगासनांनंतर शवासन 2 ते 3 मिनिटे आपल्याला जरूर घ्यायचं आहे, जेणेकरून शरीराचा आणि मनाचा थकवा आपला दूर होईल. त्यामुळे आळस आपला दूर होईल आणि संपूर्ण शरीरात उत्साह वाढेल. या व्यायाम प्रकारानंतर एक प्राणायाम आपल्याला जरूर रोज करायचा आहे. तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीने त्याला हळूहळू तुम्हाला वाढवत न्यायचं आहे. 1-2 मिनिटापासून ते सुरुवात करायची आहे. तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी या पद्धतीने सरळ बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ, डाव्या हाताची चिन्ह मुद्रा आणि उजव्या हाताची विष्णू मुद्रा. आणि उजव्या नाकपुडीला आपल्याला बंद करायचं आहे. डावीकडून श्वास आत घ्यायचा आहे हळूहळू, कोणतीही घाई न करता. डाव्या नाकपुडीला बंद करायचा आहे. उजवीकडून श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजवीकडून श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीला बंद करायचा आहे आणि डावीकडून सोडायचा आहे. ही एक सायकल होते. या पद्धतीने आपल्याला 10 ते 11 सायकल याचे आपल्याला रिपीट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा प्राणायाम आपल्याला 1 ते 2 मिनिटापासून सुरू करून 5 मिनिटापर्यंत, 10 मिनिटापर्यंत हळूहळू वाढवत न्यायचा आहे. याचे फायदे काय, कोणी करू नये याविषयी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ वरती आय बटन मध्ये आहे, नक्की जाऊन पहा. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमचा आळस दूर व्हायला मदत होईल आणि नवीन उत्साह, नवीन ऊर्जा तुमच्यात येईल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनही प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याला मदत होईल. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस असतात. तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.